यामध्ये काही गोष्टी ज्या वेगळ्या आहेत की मतदारसंघामध्ये काही पॅटर्न्स वेगळे आहेत, हे डेफिनेटली आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कला क्षेत्रात सक्रिय असताना राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेला खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानं आशीर्वादानं मी पहिलं उदाहरण आहे. त्यामुळे असणाऱ्या अपेक्षा सुद्धा नक्कीच जास्त आहे आणि उपलब्ध असणारा वेळ तितकाच कमी आहे. त्यामुळेच मी म्हणालो की हा एक डेलिकेट बॅलन्स आहे. पण विलास शेठचं जर बघितलं तर माझ्या माहितीनुसार सर्वोत्तम जनसंपर्क काय असू शकतो, म्हणजे मी त्यांना अनेकदा म्हणतो की मला या गोष्टीचं प्रचंड अप्रूप आहे, प्रचंड मला ही शिकण्याची इच्छा आहे. कारण मतदारसंघातल्या अनेक लोकांच्या म्हणजे अगदी त्यांच्याविषयीच नाही तर त्यांच्या पै पाहुण्यांविषयी सुद्धा खडानखडा माहिती त्यांच्याकडे जी असते. त्यामुळे मी त्यांच्याकडून ही गोष्ट भविष्यकाळात नक्की शिकेन. नाही, याच्यामध्ये बॅनरबाजी हा दरवर्षी माझा वाढदिवस साजरा आमचे कार्यकर्ते करतात. त्यामुळे बॅनरबाजी होऊन त्या ठिकाणी उमेदवारी मिळते असं होत नाही. परंतु ते कार्यकर्ता म्हणून जसं आता अमोल कोल्हेंनी सांगितलं की संपर्क बाबतीमध्ये याच्या बाबतीमध्ये तर आजही कामाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये त्यांनी आता एक वर्षभरामध्ये लोकांच्या समोर जावं आणि चांगल्या प्रकारे लोकांची जनशक्ती उभी करावी जेणेकरून सहजपणे निवडणूक लढता येईल. याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे, नेत्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे ती अडचण त्या ठिकाणी येणार नाही भविष्यामध्ये. फक्त त्यांनी जनसंपर्क वाढवावा. काँग्रेस पक्षाने नेत्यांनी आधी दिले पवार साहेबांनी दादांनी, त्यावेळेस त्या निर्णयाचं स्वागत मी करणारा कार्यकर्ता आहे. अपेक्षा आता त्यांनी एकदा जर ठरलं असेल तर त्याच्यामध्ये अपेक्षा धरण्यापेक्षा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता शरद पवार, अजितदादा, जयंत पाटलांचा मी मानणारा कार्यकर्ता आहे. मधला सहभाग मागील 15 वर्षात जे काही घडलं होतं संसदीय कामगिरीच्या बाबतीत आणि गेल्या 4 वर्षात काही घडलं याचं जर आपण मूल्यमापन केलं, आज जवळपास 47,000 कोटी रुपयांचे प्रकल्प हे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. आणि त्याचवेळी जसं मी सांगितलं की संसदेतली कामगिरी आणि कलाक्षेत्र या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली चालू होत्या. त्यामुळे मतदारसंघातला जो एक जनसंपर्काची जी सवय आहे त्या तुलनेत खरं तर जनसंपर्क हा नक्कीच काही प्रमाणात कमी होता. पण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मला आत्ता सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी त्या संदर्भात सूचना केल्यात आणि त्यावर नक्कीच अंमलबजावणी सकारात्मक पद्धतीने करू. त्याच्यामध्ये लोकसभा आहे ना, ती लोकसभा लढण्याची त्या ठिकाणी कारण मला अनुभव आहे. एकदा लोकसभा लढलोय आणि दुसऱ्यांदा मला त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे त्या ठिकाणी ठरवतील, आता ते ठरवतील ते धोरण, बांधतील ते तोरण. अचानक जर एखादा कार्यक्रम एक कमिटमेंट जी कमिटमेंट आधी ठरलेली असते ती कमिटमेंट आधी फुलफिल करावी लागते. मग ती राजकीय क्षेत्रातली आधी असेल तर ती आधी करावी लागते, कला क्षेत्रातली आधी असेल तर ती आधी करावी लागते. त्यामुळे अजितदादांच्या विषयी नाराजी नव्हती, उलट त्यांना या विषयीची संपूर्ण माहिती होती आणि मला वाटतं की दादाने ती पाठराखणच केली होती. आणि जसं आपण म्हणालात की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील, विलासरावजी लांडे पाटील साहेब असतील, हे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत आणि यांचं मार्गदर्शन मी वेळोवेळी घेतच राहील.